तेरे बच्चे यहाँ छोड़कर गए तुझे। बकवास बंद कर। नमस्कार मित्रांनो, आत्ताच वनवास बघून आलो, पण तुम्हाला ते भोगल्यागतच वाटणार आहे. कारण का वनवास म्हणण्यापेक्षा बागवानचा दुसरा पार्ट असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. कारण का सारखं माझ्या तोंडात नाही यायला लागले. पण जाऊ दे, पिक्चर्सची स्टोरी बघायला गेलं तर याच्यामध्ये आपला हिरो आहे. आता हिरो दोघं आहे, एक तरुण एक म्हातारं. आता नेमकं कोणाला हिरो म्हणायचं ते तुम्हीच ठरवा पिक्चर संपल्यानंतर. महत्त्वाचं नाना पाटेकरला पिक्चर स्टार्ट होते तिथून आणि नाना पाटेकरची स्टोरी दाखवली. जसं बघाय बच्चनची स्टोरी होती बागबानमध्ये सेम त्याच प्रकारची. त्यागी साहेब आहे त्याच्यामध्ये आणि त्यागी साहेब काय आहेत, त्यागी साहेबांना एक मेंदूचा आजार आहे, दिमाग में केमिकल लोचा आहे, ज्याचं नाव आहे डिमेन्शिया. आणि ते म्हणजे विसरायला होणं, विसरत असतात, सारखं विसरत असतात की नेमकं काय झालं. आणि त्यांची बायको जाते देवागिरी आणि देवागिरी गेल्यानंतर ह्यांना काय करायचं असतं, ह्यांची जी प्रॉपर्टी असते ना त्या प्रॉपर्टीला ट्रस्टमध्ये द्यायचं असते किंवा दान करून टाकायचे असते. आता ते दान का करायचे असते त्याचं एक रिझन दाखवलं आहे की बायकोचं नाव अमर करायला, हे असं रिझन दाखवलं आहे. आता हे कितपत योग्य आहे ते तुम्ही समजून घ्या. म्हणजे मुलाबाळांना ती प्रॉपर्टी पाहिजे आहे पण ह्यांना ती दान करायची आहे. हा एक कॉन्ट्रास्टवाला मुद्दा आहे. कित्येक लोकांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही. मुलांना काय पाहिजे झालं आहे, सगळ्यांना हेच दिसलं त्या पिक्चरमध्ये की मुलं बापाला कशी त्रास द्यायला लागले, पण ते बाप मुलांना कसा त्रास द्यायला लागला हे कळलं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे मुलांना आधी प्रॉपर्टी फुल द्यायला पाहिजे, त्यांना न देता दान करत सुटायचं म्हणजे हे काय, आणि ते पण का स्वतःच्या हौसेसाठी दान करायचे. हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पण महत्त्वाचा मुद्दा काय, अनिल शर्मा यांनी जो पिक्चर बनवला आहे की नाही, ती मुलं बापाला कशी त्रास देतात. आता जे डिमेन्शिया झालेला असतो त्या बाबाला ही मुलं काय करतात, त्यांना ते दान होऊ द्यायचं नसते म्हणून ते बापाला नेतात आणि बनारसमध्ये सोडून येतात आणि हिथं त्याचं श्राद्ध घालतात बाप मेला म्हणून. आता ते नाना पाटेकर बसते तिथं बनारसमध्ये की त्याला तर काय आठवतच नसते, त्याला फक्त घरला जायचं असते. मग तिथं त्याला भेटतोय आपला उत्कर्ष शर्मा. आता उत्कर्ष शर्मा त्याला भेटल्यावर तर त्याचं ते बरं होतं आहे, पण बरं झाल्यानंतर आपलं मात्र सगळं वाट लागते की पिक्चरात. कारण आपण बघत असतोय स्टोरी नाना पाटेकरची आणि गेलेला असतोय त्यासाठी, आणि मधनंच उत्कर्ष शर्मा येतोय आणि एका पोरगीच्या मागं लागतोय आणि त्यांची लव्ह स्टोरी चालू होते तिथं. आता ठीक आहे, मला तिथं कळलं की यो पिक्चर का काढला आहे. यो पिक्चर अक्षरशः काढला आहे ते उत्कर्ष शर्मासाठी. म्हणजे अनिल शर्मा यांनी की नाही उत्कर्ष शर्माला एवढं लॉन्च करायचा प्रयत्न केला आहे पण ते काय होईना झाले, ह्यात पण फेल गेले. पण जाऊ दे, उत्कर्ष शर्मा तिथं भेटतोय आणि तो असतो एक पाकिटमार मग ते त्याला मदत करायला लागतोय की मी तुला तुमच्या घरला जायसाठी मदत करतो म्हणतोय. आता तो त्याला का मदत करतोय हे काय, म्हणजे स्वतःची पोरं बापाला ताप द्यायला लागल्यात आणि एक अनाथ पोरगं बापाला लय चांगलं ठेवायला लागले. हेच त्या बागबानमध्ये पण दाखवलेलं बघा. हे असं दाखवल्यानंतर लोक लय इमोशनल होतात आणि मग पिक्चर लय चांगला म्हणतात. असं एक काहीतरी लॉजिक आहे वाटतं ना. असं कुठं होत असते तेच मला काही कळत नाही. काय लॉजिक आहे. ह्याची जी पोरं असतात नाना पाटेकरची ती ह्याला हाकलून देत असतात आणि हे जे बाहेरचं पोरगं असते की नाही हे ह्याला मदत करत असते ह्याच्या घरला जायला. पण जाऊ दे, ते सगळं बघून कनी सगळ्या थिएटरमधल्या बायका तर जरा रडत बसलेल्या. पण आता मी डोकं लावत बसलो आहे, हे असं का करायला ते तसं का करायला लागले. बाकी स्टोरी वाईज यात काही नवीन नाही आहे. आता तुम्ही तो घरला जातोय का नाही, गेला तर कोणामुळे गेला, कशामुळे गेला, ह्याची उत्तरं तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच घ्या. कारण मी काय तुम्हाला ते सांगत नाही. आणि नेमकं जाते का नाही आणि गेलं तर तिथं काय होते. आता ह्यातले जे ॲक्टर कोण म्हणायचं, ॲक्टर म्हणजे नाना पाटेकर एकच की तेवढीच त्यांचीच ॲक्टिंग म्हणायची, बाकी सगळ्यांची ओव्हर ॲक्टिंग आहे. इव्हन म्हणजे राजपाल यादव आणि अश्विनी काळसेकर मॅडम आहेत त्यांचंसुद्धा अंडर युटिलाइज्ड आहे, त्यांना वापरच गेलं नाही. इव्हन आपल्याला राजपाल यादवला बघायला एवढी मजा वाटते तरी पण ते राजपाल यादवला तिथं बघताना आपल्याला इरिटेट होतं आहे. कारण का त्याचं कॅरेक्टर ते पूर्ण चांगलं लिहिलेलंच नाही. कारण करायलाच काय नसल्यामुळे ते तर काय करणार बिचारे. आणि बाकी अश्विनी काळसेकर काय बोलायचं, एवढ्या चांगल्या ॲक्ट्रेस आहेत त्या, पण त्यांना पण काय रोलच दिलेलं नाही त्याच्यामध्ये. पुढं पिक्चर सुरुवात होते नाना पाटेकरच्या स्टोरीवरनं, पण पुढं गेल्यानंतर ना की शर्मासाहेब कन्फ्यूज होतात की दाखवू कुणाला. कारण स्टोरी तर दाखवायची आहे नाना पाटेकरची पण पोरग्याला पण फोकसमध्ये आणायचं आहे. मग नेमकं करू काय या डायलेमामध्ये पण ते बसतात आणि पिक्चर तिथंच फसतोय. बाकी हा पिक्चर एक वेगळ्या ऑडियन्सच्या कॅटेगरीत नाही. ज्यांना सिरियल बघायला आवडतात, म्हणजे ज्यांना ही एक फ्लॅट स्टोरी बघायला आवडते त्यांच्यासाठी आहे. तुम्ही म्हणजे फ्लॅट स्टोरी आई बाबा आणि मोस्टली हे की नाही आता काय करतील माहिती आहे, आई बाबाला जी लोक आहेत की नाही ती पोरासनी हे पिक्चर अवश्य दाखवणार आणि त्यांच्यासाठी हे टॉर्चरच आहे.
हां बघ ते बघ बघ असं करतेच काय. आणि जी मोस्टली आई बाबा लोक आहेत ते बघून येणार होय हो व्हा लागलंय असं, सध्या व्हा लागलंय असं, पोरं असं वागायला लागले, पोरं तसं वागायला लागल्यात. ते बापानं ती प्रॉपर्टी पोरांना द्यायला पाहिजे होती ना, पोरांची खुशी कशात होती ते बघायला पाहिजे होतं, पण ते नाही बघितलं त्यानं. पण जाऊ दे, ह्यो एक माझा विचार होता. बाकी तुम्हाला एक फ्लॅट पिक्चर आवडत असतील, पण बागबानशी कंपॅरिझन केलं तर बागबान खूप चांगला होता. आणि त्यातली अमिताभ बच्चन हेमा मालिनी ही जोडी, त्यातली गाणी, त्यातली सगळी ॲक्टिंग ती वेगळी होती. पण ह्याच्यामध्ये ना खूप थोडंसं म्हणजे असं काय वाटतंय आपण आर्टिफिशियल, म्हणजे आपण पिक्चर बघायला लागलो हे जाणवतंय त्यात, हे कळतंय त्यात. आणि बाकी गाणं एकसुद्धा तुमच्या लक्षात राहणार नाही कुठलं, तिली माचीस मिली गेली माचीस, काय वाटेल ते गाणं. पण तेच बागबान मी किती वर्षापूर्वी बघितला होता, 15 वर्षापूर्वी बघितला असेल. मेरी मखना, मैं यहाँ तू वहाँ, ही अशी गाणी एकापेक्षा एक होती ती आणि हिट झालेली होती. बाकी मी दिन याला 5 पैकी 2 स्टार. ते पण नाना पाटेकरमुळे. ॲक्टिंग प्लस पॉईंट म्हणायला गेलं तर नाना पाटेकर सर यांची ॲक्टिंग जबरदस्त आहे. मुझे घर जाना है, मुझे घर जाना है, मुझे घर जाना है, बकवास बंद कर, हे 2 डायलॉग. आणि बाकी निगेटिव्हमध्ये म्हणायला गेलं तर आता अशा पिक्चरमध्ये तुम्ही सिनेमॅटोग्राफी, कॅमेरा वर्क, म्हणजे कलर ग्रेडिंग ह्या गोष्टी काय बघतच नाही ना, ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे. त्यामुळं निगेटिव्ह गोष्टी खूप आहे, त्याची लिस्ट मोठी लागणार आहे, ते काय मी सांगत बसत नाही. पण तुम्हाला फ्लॅट पिक्चर थोडेसे ट्रॅजिक आवडत असतील तर एकदा अवश्य जाऊन बघा, आणि नाही बघितलं तरी चालेल. बाकी व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.